सर्वांना सलाम। आपण प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचा गौरव करू, कारण तो आमचा अद्भुत देव आहे आणि आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे कार्य करणारा प्रभू परमेश्वर तो आहे। माझा विश्वास आहे की आज आपण पुन्हा एक बार या भक्ती मंदिरामध्ये उपस्थित राहण्यासाठी आनंदी आहात आणि तंदुरुस्त आहात। जरी रोग आणि करोना आणि व्हायरस उफाळून येत आहे, वरती येत आहे, तरी आपण निराश होणार नाही, तर प्रभू परमेश्वराच्या चरणी आपण लीन आणि नम्र होऊन त्याचा गौरव करत राहणार आहोत। गणना याचा अध्याय 27 आणि वचन 12 पासून शेवटपर्यंत। परमेश्वर मोशेला म्हणाला, ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्रायल लोकांना देव केलेला आहे तो तेथून पहा। तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील। कारण सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्याजवळ त्यांच्या समोर माझे पावित्र प्रगट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्या विरुद्ध तुम्ही बंड केले। सीन रानातील कादेश येथील मरिबा नावाचा हा झरा। मोशे परमेश्वराला म्हणाला, सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी। तो त्यांच्या पुढे बाहेर जाईल व त्यांच्या पुढे आत येईल, तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील। असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा मेंढरांप्रमाणे होणार नाही। तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे। एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्या समोर त्याला उभे करून त्यांच्या देखत त्याला अधिकारारूढ कर। आपला काही अधिकार त्याला दे, म्हणजे इस्रायल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील। तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरिमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारेल। यहोशुवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्या सहित सर्व इस्रायल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील। परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले। त्याने यहोशुवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी यांच्या समोर उभे केले आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले। देवाची स्तुती असो, कारण पुन्हा एक वार प्रभूचं वचन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। मी आधी सांगितल्याप्रमाणे आजचा जो आपला प्रसंग आहे, आजच्या भक्तीचा जो विषय आपण हाताळत आहोत तो आहे पुढाऱ्याची बदली किंवा पुढारी बदल आपण बघत आहोत। पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी आपल्याला पुढारी बदल झाल्याची नोंद करून ठेवण्यात आलेली दिसते। मोशे आणि यहोशुवाच्या बद्दल आपल्याला ते स्पष्ट रीतीनं दिसतं। इतकंच केवळ नाही तर आपण पुढे जर गेलो तर जे राजे झाले त्या राजांच्या जीवनामध्ये एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा असे भरपूर इस्रायलाचे राजे यांची एकानंतर दुसऱ्याची नियुक्ती झालेली आपल्याला दिसते, पुढारी बदल झालेला आपल्याला दिसतो। एलिया आणि अलिशा यांचं जीवन जर आपण बघितलं तर एलियाला परमेश्वरानं सांगितलं की आता जाऊन तू अलिशाला तुझ्या जागी नेम आणि तो तुझ्या जागी सेवा करू शकेल। अगदी येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपण बघतो की त्याने सुद्धा 12 शिष्य निर्माण केले आणि आपण स्वर्गारोहण करत असताना त्या शिष्यांना त्याने अधिकार दिले आणि म्हटलं की आता तुम्ही जाऊन जगाच्या शेवटापर्यंत सेवा करा। पावलाचं जीवन जर आपण बघितलं तर पावलाने सुद्धा प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय वाचा। रेव्हरंड सूरज आणि मिसेस सुप्रिता तुम्हाला मी उत्तेजन देईल आणि मंडळीला उत्तेजन देईल, जे सेवेमधले लोक आहेत तुम्हाला उत्तेजन देईल की प्रेषित 20 वाचा। त्या ठिकाणी पाऊल त्याला माहित आहे की त्याला आता जायचं आहे आणि तो इफिस परगण्यामधले जे सगळे वडील जन होते त्या सर्व वडील जनांना
एकत्र तो आणतो आणि त्यांना आपले निरोपाचे वचन तो देतो आणि कशा रीतीनं त्यांनी सेवा करावी, काय त्यांच्या सेवेचं उद्दिष्ट असावं, काय त्यांना साधायचं आहे, कशाबद्दल त्यांना जागरूक राहायचं आहे, याची जणू काही अगदी बारीक सारीक माहिती वृत्तांत त्याने त्या वडील लोकांना दिलेला आहे असं आपल्याला दिसतं. तर आज आपण रेव्हरंड सूरज ह्या मंडळीवरती आपल्या पुढील जीवनात, मंडळीच्या जीवनामध्ये सेवा करण्यासाठी प्रतिष्ठापित करत असताना हा जो शास्त्र भाग आहे, या शास्त्र भागामधून देवाच्या मंडळीला पुढारी का आवश्यक आहे ह्याची कारण बघून आम्ही त्यांची प्रतिष्ठापना करणार आहोत. देवाच्या मंडळीला पुढारी का आवश्यक आहे त्याची काही कारण ह्या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्या कारणांकडे आपण लक्ष देऊ. आणि म्हणून मी बोलत असताना मी रेव्हरंड सूरज यांना हा अधिकार हस्तांतरित करत असताना देवाचं वचन त्यांना त्यांच्या पुढील पुढारीपणाबद्दल काय बोलत आहे हे त्यांनाही मी बोलत आहे. आणि तेवढंच जी देवाची मंडळी आहे त्या मंडळीनं त्यांच्या संती, त्यांच्या अधिकारात, त्यांच्या नेतृत्वात चालत असताना कसं चालावं आणि त्यांची कर्तव्य काय, ह्या दोन्ही दृष्टिकोनातून मी बोलत असणार आहे. आणि म्हणून आजचा संदेश केवळ त्यांच्यासाठी नाही किंवा आजचा संदेश केवळ तुमच्यासाठी नाही, आपल्या सर्वांसाठी तो आहे. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती लक्षामध्ये घ्या. मोशे आता वृद्ध झालेला आहे देवाच्या दृष्टिकोनातून आणि त्याला आता नवीन पुढाऱ्याला कार्य सोपवायचं आहे. देवबापाला नवीन पुढाऱ्याला कार्य सोपवायचं आहे आणि तो मोशेला म्हणतो की तू अबारीम पर्वतावर चढून जा आणि तिथून जो देश मी इस्रायल लोकांना देऊ केलेला आहे तो तिथून पहा. तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसं आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील. म्हणजे तू आता मरणार आहेस, तू आता मृत्यू पावणार आहेस. तुझ्या जागी आता तुला नवीन पुढाऱ्याची नेमणूक करायची आहे. का तो आता त्या वचनदत्त देशात जाऊ शकणार नाहीये त्याचं कारण 14व्या वचनामध्ये दिलेलं आहे. सीन येथील मंडळीचं भांडण झालं, झऱ्यासमोर देवाचं जे पावित्र्य त्या ठिकाणी प्रगट व्हायला पाहिजे होतं त्या पावित्र्याला प्रगट करण्यात आलं नाही. देवाच्या आज्ञेच्या विरुद्ध बंड केलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो की तू काही आता वचनदत्त देशात जाणार नाही, पण मला तुला तो वचनदत्त देश तू पाहावास ही माझी इच्छा आहे. लक्षात घ्या प्रियानो, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा एक सर्वात महत्वाचा उद्देश जर काही असेल तर तो आहे आमचा वचनदत्त देश. हॅलो, मंडळीच्या जीवनाचा जर सर्वात महत्वाचा उद्देश कोणता असेल तर तो आहे आमचं सार्वकालिक जीवन, आमचा आध्यात्मिक वचनदत्त देश जो साक्षात आहे. त्या वचनदत्त देशात जाण्याबद्दल देवबापाने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. त्या वचनदत्त देशात जाण्याबद्दल देवानं तुम्हाला आणि मला आमच्या दुसऱ्याच देशाकडे जे आमचं पलायन होतं तेथून फिरवलेलं आहे. त्या मार्गापासून आपल्याला वळवलेलं आहे. त्या सार्वकालिक नरकापासून फिरवून त्याने आमचं जीवन आता सार्वकालिक जीवनाकडे वळवलेलं आहे. मोशेला देवबापानं ज्या कारणास्तव पाठवलं होतं की तू जा, त्यांना मोकळं कर, त्यांना स्वतंत्र कर, त्यांना बाहेर आण, जेणेकरून मी ठरवून दिलेला देश, मी वचन दिलेला देश जो आहे त्या देशात तू त्यांना घेऊन जाशील. म्हणून मोशेची सेवा जरी संपलेली आहे तरी जे देवाचं मिशन मोशेसाठी होतं ते मात्र संपलेलं नाही. मोशेची सेवा शारीरिक रीतीने जरी या ठिकाणी संपुष्टात येत आहे तरी इस्रायल राष्ट्रासाठी मोशेला आणि इस्रायलाला जो दृष्टांत त्यानं दिलेला होता, जे वचन त्यानं दिलेलं होतं, ज्या ठिकाणी पोहोचण्याबद्दल त्यांचं मिशन आणि त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं ते संपलेलं नाही. आणि देव मोशेला त्याची आठवण करून देत आहे की ज्या देशात जाण्याबद्दल यांना तू बाहेर आणलेलं आहेस तो देश बघून घे, तो देश बघून घे. मी तुला शारीरिक रीतीने आता तिथं जाऊ देणार नाहीये, परंतु ज्या कारणास्तव तुला मी नेतृत्व करायला सांगितलेलं आहे मागचे 40 वर्ष, ते कारण
डोळ्यांनी बघ. आणि मला तुम्हाला आठवण करून देऊ द्या प्रियानो, रेव्हरंड सूरज तुम्हाला आठवण करून देऊ द्या, मंडळी तुम्हाला आठवण करून देऊ द्या, या नवीन संबंधामध्ये तुम्ही जोडले जात असताना तुमचा उद्देश आहे ते सार्वकालिक वचनदत्त देश. इस्रायल लोक घ्या, तुम्ही आणि मी स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करा. आम्ही भरकटणारे प्राणी आहोत, आम्ही दिशा चुकणारे प्राणी आहोत, आम्ही इकडं तिकडं वळणारे प्राणी आहोत, चुटकीसरशी आमचं मन फिरवणारे आम्ही लोक आहोत. आम्ही आमच्या उद्दिष्टापासून फिरता कामा नये. चढाव उतार तुमच्या जीवनामध्ये येतील. रेव्हरंड सूरज पुढारी या नात्यानं चढाव उतार तुमच्या जीवनामध्ये येतील. मंडळी तुमच्या जीवनामध्ये चढाव उतार येतील. चढाव उतार हे जीवनाचा भाग आहेत, ते जीवनाचा अंत नाहीत. मोठे प्रश्न येतील, ते प्रश्न जीवनाचा अंत नाहीत. प्रश्न जर आहे तर मग त्याचं उत्तर आहे, आणि परमेश्वराजवळ आमच्या प्रश्नांचं उत्तर आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा निराशा वाटेल रेव्हरंड सूरज आणि मंडळी, तुम्हाला जेव्हा जेव्हा निराशा वाटेल, 40 वर्षाचा इतिहास वाचा आणि देवानं त्या 40 वर्षात कसं त्यांना पुढं आणि पुढं आणि पुढं नेलेलं आहे, आणि शेवटी यहोशुआच्या मार्गदर्शनामध्ये, नेतृत्वामध्ये वचनदत्त देशात आणून बसवलेलं आहे, हे वाचा. तुम्हाला उत्तेजन प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून उद्दिष्ट जे आहे वचनदत्त देश, सार्वकालिकता हे उद्दिष्ट आहे. त्या सार्वकालिकतेपर्यंत लोकांनी जावं, या उद्दिष्टानं तुम्हाला सेवा करायची आहे. या उद्दिष्टानं तुम्हाला मंडळीमध्ये एकत्र राहून सेवा करायची आहे. तर पहिलं कारण हे आहे की आमचा सार्वकालिक उद्देश, त्याच्यासाठी आम्हाला पुढारी आवश्यक आहे. आता मोशे काय म्हणतो बघा. मोशेचं जीवन फार अद्भुत आहे. जे देवाच्या संगतीत चालणारे लोक आहेत त्यांचे जीवन अद्भुत असतात. मोशेनं कुठेही असं म्हटलेलं नाही क्या बॉस, इतके वर्ष देवबापा मी तुझ्या संगतीत चाललो, ह्या कुरकुर करणाऱ्या इस्रायल लोकांचं मी सहन केलं, आणि तू आता मला म्हणतो डोंगरावर चढ आणि इथूनच पहा. आणि कसं काय त्यानं, परंतु तो कुरकुर करताना आपल्याला दिसत नाही, तो निराश झालेला आपल्याला दिसत नाही. तो असं म्हणत नाही की देवबापा थोडे माझे वर्ष राहिले तर रिटायरमेंटचे, थोडंसं मला अजून करू दे, की यांना तिथपर्यंत घेऊन जाऊ दे आणि मग आपण पाहू ना काय करायचं. हा पुरुष, हा यहोशुआ, अरे अजून हा तरुण आहे, याला नंतर संधी देता येईल की, आताच का आणलं बरं याला, असं तो काही बोलत नाही. त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या लंगड्या सबाबी तो सांगत नाही, कारण त्याला माहित होतं की कोणत्या उद्देशासाठी देवानं त्याला निवडलेलं आहे, आणि त्याला माहित होतं की कोणत्या उद्देशासाठी मागचे 40 वर्ष देवबापानं त्याच्याकडून नेतृत्व करून घेतलेलं आहे. आणि आता जर देव म्हणत आहे की तुझा कालावधी संपला, तर देव त्याचा दृष्टांत विसरलेला नाही, देव त्याचं वचन विसरलेलं नाही. तो वचन देणारा देव त्या वचनाची पूर्ती केल्याशिवाय राहणारच नाही, ही खात्री त्याला आहे प्रिया, ही खात्री त्याला आहे. आणि म्हणून त्याच्या ठाई कुरकुरीचा अंश सुद्धा आम्हाला दिसत नाही, त्याच्या ठाई आम्हाला निराशेचा लवलेश सुद्धा दिसत नाही. आनंदानं तो पुढे जात आहे. आणि आता मोशे स्वतः काय म्हणतो आहे याच्याकडे लक्ष द्या. लक्षात घ्या, या ठिकाणी मोशेला देव म्हटलेला नाही की आता यहोशुआला आण. लक्षात घ्या काय होत आहे. 16 वचन काय म्हणतं बघा. 15 वचन, मोशे परमेश्वराला म्हणाला, हॅलो जागे व्हा, मोशे परमेश्वराला म्हणाला, सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर, त्याने या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावे. जो पुढारी असतो त्याला आपल्या पुढील पुढाऱ्यापणाची काळजी असते. जो पुढारी असतो त्याला लेकर जन्मी घालणे आणि मग ते रस्त्यावर सोडून देणे अशा वृत्तीनं जगता येत नाही. त्यांचं माझ्या पश्चात उत्तम संगोपन झालं पाहिजे, त्यांना योग्य दिशा मिळाली पाहिजे, ते त्यांच्या भविष्यात उज्ज्वल स्थितीमध्ये घडले गेले पाहिजे, स्थिर झाले पाहिजे, या उद्देशानं पुढारी कार्य करतात. देवभिरू असतील तर, स्वार्थी अप्पलपोटे जर असतील तर ते खुर्ची सोडायला तयारच होणार नाही.
परंतु मोशे म्हणतो, ऑल राईट लॉर्ड, देवबापा ठीक आहे, आता असं कर, मी इथपर्यंत चालवलं यांना, आता यांची तो कारण पण सांगतो का पुढारी नेमावा, का नवीन पुरुषाची नेमणूक करावी, हे दुसरं कारण आहे. लक्षात घ्या प्रियानो. 17 वचन असं म्हणतं, तो त्यांच्या पुढे बाहेर जाईल व त्यांच्या पुढे आत येईल, तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा मेंढरांप्रमाणे होणार नाही. दुसरं कारण का मंडळीला पुढारी आवश्यक आहे, जेणेकरून ते मेंढपाळ नसलेल्या शेरडा मेंढरांसारखे होणार नाही. मेंढपाळ नसलेले शेरडा मेंढर जर तुम्हाला तुमच्या नजरेमध्ये चितारायचे असतील तर आजकाल जे आपले हायवेज आहेत त्या हायवेजवरती तुम्ही बघा. मागच्याच रविवारची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा इकडे येत होतो चर्चला त्यावेळेस मी बघितलं की बुलढाण्यामधून एक खूप मोठा मेंढरांचा कळप बाहेर जात होता आणि आम्ही त्यांच्या विरुद्ध दिशेने येत होतो. परंतु त्यांच्यासोबत त्यांचे 3-4 मेंढपाळ लोक होते. एकच फार वरिष्ठ किंवा वयात असलेला माणूस होता, बाकी लहान मुलं होते आणि त्या सर्वांजवळ लांब लांब काठ्या होत्या. आणि ते त्या मेंढरांनी पांगू नये, ते त्या मेंढरांनी कुठल्या गाडीच्या खाली येऊ नये, ते त्या मेंढरांनी कुठे भटकू नये, अस्ताव्यस्त पसरू नये म्हणून त्यांच्याजवळ लांब काठ्या होत्या, बांबू होते त्यांच्याकडे. आणि ते त्यांच्या भाषेत काहीतरी बोलतात. त्या बकऱ्यांना ते मेंढरांना ते समजतं, आपल्याला काय समजणार नाही, परंतु ते काहीतरी म्हणत असत. ते काय जोरजोराने ओरडत नव्हते, परंतु फक्त त्या काडीनं ते त्यांना असा अडसर लावत असत, जेणेकरून ते बरोबर रस्त्याच्या एका बाजूलाच चालत असत. आणि एखादं जर बाजूला गेलं तर ते काहीतरी त्यांच्या आवाजाने जोराने म्हणत असत आणि पुन्हा त्याला त्या लाकडाच्या कक्षामध्ये घेऊन त्याला वापस ते त्या कळपामध्ये आणत आणि हळूहळू त्यांना ते पुढं घेऊन जात होते. मी आपली भक्ती संपवली आणि मी परत जात होतो. परत जात असताना ते चिखलीच्या जवळ हातनी नावाचं गाव आहे, तिथपर्यंत ते पोहोचलेले होते आणि पुन्हा त्या ठिकाणी त्यांचं तेच काम चालू होतं. पुन्हा त्या ठिकाणी हा कालावधी गेलेला आहे. मी इथे आलो आणि परत गेलो. परत जाताना सुद्धा मला वापस दिसत आहे की ते मेंढपाळ लोक सर्व मिळून त्यांना असं आवरत आहेत. त्यांची पांगापांग होऊ नये, ते भलतीकडेच जाऊ नयेत, ते भलत्याच खाईत पडू नयेत किंवा कुठल्या धोक्यामध्ये ते येऊ नयेत म्हणून ते त्यांना सांभाळत आहेत. मोशे म्हणतो, त्यांना पुढारी दे, जेणेकरून त्यांची पांगापांग होणार नाही, जेणेकरून ते मेंढपाळ नसलेल्या शेरडा मेंढरांप्रमाणे होणार नाही, विना मार्गदर्शकाचे असणार नाहीत. त्यांना योग्य मार्गदर्शक असेल. का त्याला काळजी होती यांना मार्गदर्शक असावा म्हणून? का मोशेला त्या ठिकाणी गरज भासलेली आहे की देवाला सांगावं, देवा तू यांना मेंढपाळ दे म्हणून. कारण मोशेला माहित होतं वचनदत्त देश अजून गाठलेला नाही, त्यातपर्यंत जायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे. इथून नुसता दिसतो आहे वचनदत्त देश, परंतु तिथपर्यंत शारीरिकरित्या अजून पोहोचणं बाकी आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला मंडळीला शेरडा मेंढरांची उपमा दिलेली आहे. आणि आम्हा प्रत्येकाला पुढारी आवश्यक आहे, आम्हा प्रत्येकाला मेंढपाळ आवश्यक आहे. तुम्ही म्हणाल पाळक साहेब तुम्हाला, DS साहेब तुम्हाला, हो डेफिनेटली. मी माझ्या जीवनामध्ये देवबापानं दिलेले काही मेंढपाळ आहेत, त्यांच्या आज्ञेमध्ये राहतो आणि वैयक्तिकरित्या मी माझे काही सदुपदेशक निवडलेले आहेत, मेंटॉर्स निवडलेले आहेत, गुरुमित्र निवडलेले आहेत. त्यांच्या संगती मी संभाषण करतो, त्यांच्या संगती मी बोलतो, त्यांना माझं अंतकरण सांगतो, त्यांना माझ्या मनात काय सुरू आहे हे सांगतो, त्यांच्याकडून सल्ले घेतो. माझं काय चुकत आहे का ते त्यांना विचारतो. माझं जर चुकत असेल तर ते म्हणतात की नाही दिस इज रॉंग, आणि माझं काही योग्य असेल तर ते म्हणतात दिस इज एक्सलंट, गो हेड, हे करा. मेंढपाळांची आवश्यकता
आपल्याला आहे, गुरुमित्रांची आवश्यकता आपल्याला आहे. आणि तसंच मंडळीला नेहमी मेंढपाळाची आवश्यकता आहे. देवाची इच्छा नाही की मंडळी हे मेंढपाळाविना असावी. देवाची इच्छा नाही की मंडळी ही निर्देशाविना असावी. देवाची इच्छा नाही की मंडळी ही भटकलेल्या अवस्थेत असावी. देवाची इच्छा आहे की मंडळी योग्य मार्गदर्शकाच्या नेतृत्वामध्ये एकत्र असावी. ती भरकटू नये. तिला दिशादर्शक असावा, तिला मार्गदर्शक असावा. ड्रायव्हर नसलेल्या गाडीची कल्पना करा बरं. काल परवा मला कोणीतरी करोना संबंधित काही जोक पाठवले आणि ते कार्टून्स होते आणि त्या कार्टूनमध्ये लोक विमानात बसलेले दाखवलेले आहेत आणि विमानामध्ये आवाज होतो, अनाउन्समेंट होते, मी तुमचा कॅप्टन बोलत आहे, आपलं विमानामध्ये स्वागत आहे, आपण लवकरच आपला प्रवास सुरू करणार आहोत, आपलं सीट बेल्ट बांधून घ्या, आपलं सीट सरळ करा, आज मी घरून कार्य करत आहे, आय एम वर्किंग फ्रॉम होम. कल्पना करा बरं, तशा विमानात तुम्ही बसाल का? तशा विमानात आम्ही बसणार नाही. तशा गाडीमध्ये कितीही ती स्वयंचलित असली, मला तुम्हाला सांगू द्या, तो फार मोठा त्रास जगाला होणार आहे. तशा गाड्या निघाल्यात जे जीपीएसच्या नुसार त्यांचे सेन्सर्स आहेत, ते सेन्सर्स डिटेक्ट करतात, कुठे अडखळ नाही, कुठे वळायचं आहे, ते ड्रायव्हरलेस गाड्या निघालेल्या आहेत. परंतु देवाची इच्छा नाही की देवबापाच्या राष्ट्राची गाडी, देवबापाच्या मंडळीची गाडी ही ड्रायव्हरलेस असावी. ही देवाची इच्छा नाही. आमेन. आणि म्हणून देवबापाने पुढारीपण दिलेलं आहे. रेव्हरंड सूरज, ही मेंढर पांगणार नाहीत, आता ती जबाबदारी तुमची आहे. आणि मेंढरांनो, तुम्ही स्वतः पांगणार नाही याच्यासाठी देवानं मेंढपाळ दिलेला आहे, त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. देवबाप काय म्हणाला? मोशे, शहाणा झालास का? मोशे, तुझं डोकं फिरलं का? मोशे, मला अक्कल शिकवतोस का? नाही. मोशेचं आणि देवाचं जीवन तुम्ही समजून घ्या प्रियानो. ते इतकं इंट्यून्ड होतं, इतकं मिळतं जुळतं ते आहे की मोशेचे विचार आणि देवबापाचे विचार सोबत सोबत जातात. मोशेचे विचार आणि देवबापाचे विचार विसंगत नाहीत, ते सुसंगत आहेत. इकडे देवबाप मोशेला म्हणतो, लेट अस गो होम, चल आता तू घरी ये, इकडं दुसऱ्याला काम करू दे. तिकडं मोशे म्हणतो, ओके प्रभू, मी येतो, इकडं कोणाची तरी व्यवस्था करून दे. आणि मग देवबाप पुन्हा त्याला प्रतिसाद देतो. आणि देवबाप काय म्हणतो बघा, हे संभाषण सुरू आहे मोशेमध्ये आणि देवबापामध्ये. हे संभाषण सुरू आहे. त्यांच्या संभाषणामधली सुसंवादितपणा जो आहे तो लक्षामध्ये घ्या. त्यांच्या संभाषणामधलं जो सुरळीत असणारा प्रवाह आहे तो लक्षामध्ये घ्या. त्या ठिकाणी जी सामंजस्य दोघांच्या संभाषणात आहे ते लक्षामध्ये घ्या. त्याच्यावरून त्यांच्या दोघांमध्ये असणारं नातं जे आहे ते लक्षामध्ये घ्या प्रियानो. त्या नात्या अंतर्गत देव आता वापस मोशेला प्रतिसाद देत आहे. देव मोशेला रागवत नाही आहे प्रियानो. देव मोशेच्या ज्ञानाबद्दल प्रश्न विचारत नाही आहे. देव मोशे जास्त शहाणपणा करत आहे काय असं म्हणत नाही आहे. तर देव मोशेच्या सूचनेला प्रतिसाद देत आहे. तुम्ही कल्पना करू शकता का की तुम्ही देवबापाला म्हणावं की देवबापा ठीक आहे, तू असं म्हणतो तर ठीक आहे, मग आता जरा असं कर. आम्ही करतो बरं का तसं, पण रोज आमचं तसंच चालू असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. देवबापा हे असं करून टाक, देवबापा ते तसं करून टाक. ते शक्य आहे, ते तसं होईल जर तुमच्यामध्ये आणि देवबापामध्ये सुसंवाद असेल तर. ते शक्य आहे, ते शक्य आहे. डॉक्टर टोनी इव्हान्स यांचा मी संदेश ऐकत होतो आणि लक्ष द्या बारकाईने याच्याकडे. त्यांनी एक उदाहरण सांगितलं. एलियाच्या जीवनावर त्यांनी संदेश दिला आणि त्यांनी उदाहरण सांगितलं की देवाच्या संगती आमचा संबंध जेव्हा चांगला असतो आणि सुसंवाद आमच्या जीवनामध्ये असतो, त्याचं एक फार सुंदर उदाहरण त्यांनी दिलं. त्यांनी सांगितलं की त्यांना एका मोठ्या स्टेडियममध्ये उपदेश करायचा होता आणि त्या स्टेडियममध्ये 15,000 ते 20,000 लोक एकत्र येऊन त्यांचा संदेश ऐकणार होते. ते त्या ठिकाणी गेले. 6 वाजता त्या ठिकाणी ते हजर होते आणि वेदर फोरकास्ट जे आहे, हवामान खात्यानं त्या ठिकाणी सांगितलं की 7 वाजता इकडं भयंकर वादळ येणार आहे. आणि यांची मीटिंग पण 7 वाजता होती.
7 वाजता भयंकर मोठं वादळ या ठिकाणी येणार आहे, पाऊस या ठिकाणी येणार आहे. आणि मग डॉक्टर टोनी इव्हान्स आणि त्यांचे जे सोबत असणारे पाळक लोक आणि आयोजक लोक ते सर्व प्रार्थना करू लागले आणि म्हणू लागले, देव बापा हे टळून जाऊ दे आणि प्रभू परमेश्वरा चमत्कार कर आणि हा पाऊस येऊ देऊ नको, हे वादळ येऊ देऊ नको आणि आमच्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो, अशी ती प्रार्थना त्या ठिकाणी करत होते. आणि मग डॉक्टर टोनी इव्हान्स सांगतात की 5 फूट 1 इंच उंचीची बाई त्यांच्याकडे आली, म्हातारी, आणि ती म्हटली की पाळक साहेब मी प्रार्थना करू का? आणि ते म्हटले हो हो, आता प्रार्थनांचीच गरज आहे, कर बाई तू पण प्रार्थना. आणि त्या बाईचं नाव लिंडा होतं आणि ती प्रार्थना करू लागली. ती म्हणाले, देव बापा ही मीटिंग आम्ही इथं भरवली कारण तू आम्हाला भरवायला सांगितले होते. हे जे पाळक लोक या ठिकाणी आलेले आहेत, हे इथे आलेले आहेत कारण तू आम्हाला इथं यायला सांगितलं होतं. हे सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत कारण तू हे करायला सांगितलं होतं. आता जर तू पाऊस येऊ दिलास मग ही तुलाच लाज वाटायची गोष्ट आहे. ती तिथंच थांबली नाही, हे सगळे पाळक लोक चपापले की ही बाई काय प्रार्थना करत आहे. पण ती म्हटली, ती पुढे गेली आणि ती म्हटली की बघ आता हे तुझं काम आहे, तुझं काम करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून देव बाबा आता मी तुला आज्ञा करते की हा पाऊस इथे येऊ देऊ नकोस. आणि डॉक्टर टोनी इव्हान्स म्हणतात की आणि मग ते घडलं. आणि काय घडलं? त्यांनी सांगितलं की तो पाऊस आला आणि स्टेडियमच्या या भागापर्यंत येऊन पोहोचला. हे सगळे स्टेडियमच्या आतमध्ये होते आणि ह्या भागापर्यंत तो पाऊस आल्यानंतर तो पाऊस असा फाटला, दोन्ही बाजूला विभागला आणि स्टेडियमला वेढा घालून स्टेडियमच्या पुढं गेला आणि तिकडं वापस येऊन मिळाला. मध्ये पाऊस पडत नव्हता स्टेडियमच्या आतमध्ये. स्टेडियमच्या अवतीभोवती वादळ होतं, ढग होते, आभाळ होतं, गर्जना होत होत्या, धो धो पाऊस पडत होता, परंतु मध्ये पाऊस पडत नव्हता. त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की कोणीतरी त्या लिंडाच्या जेव्हा पाऊस यायला सुरुवात झाली त्यावेळेस लोकांनी छत्र्या आणलेल्या होत्या, हवामान खात्यानं सांगितलेलं असल्यामुळं, आणि लिंडाच्या जवळ एक माणूस होता, त्याने छत्री उघडली आणि लिंडाच्या वरती धरली. लिंडानं ती छत्री आणि त्या माणसाला असं दूर केलं. हे सगळं घडण्याच्या आधी का हो? कारण तिचं आणि देवाच्या संभाषणामध्ये, जीवनामध्ये सुसंवाद होता आणि तिला माहित होतं की जेव्हा देवाचं काम आम्ही करत आहोत त्यावेळेस आम्ही त्याच्या संगती उत्तम रीतीनं संभाषण करू शकतो, मन मोकळ्याप्रमाणे पणाने आम्ही संभाषण करू शकतो आणि देव आमचं ऐकतो. आमेन. यांच्या नात्यामधला तो सुसंवाद आम्हाला दिसतो मोशेच्या आणि देव बापाच्या. आणि आता देव मोशेला काय म्हणत आहे बघा 17व्या वचनामध्ये. तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. तिसरी गोष्ट, तिसरं कारण का मंडळीला पुढारी असावा. काय म्हणत आहे देवबाप लक्षामध्ये घ्या. नूनाचा मुलगा यहोशुवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव, त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. काय नाव आहे ह्या पुरुषाचं? रेव्हरंड सूरज आणि सुप्रीता, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या विशेषरीत्या. ह्या पुरुषाचं नाव काय आहे लक्षात घ्या. इस्रायल राष्ट्राचं उद्दिष्ट काय आहे? वचनदत्त देशात जाणे. आणि त्यांना वचनदत्त देशात नेण्याकरता जो पुढारी देण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे यहोशुवा. यहोशुवा म्हणजे सोडवणूक करणारा, यहोशुवा म्हणजे सोडविणारा. जेव्हा जेव्हा देवाकडे आम्ही बघतो प्रियानो, तो आमच्यासाठी सोडविणारा पाठवतो. आमेन. नवीन करारात त्याने येशूला पाठवलेला आहे. येशू आणि येशुवा हे एकच नाव आहे, सोडविणारा. सोडविणारा. त्या सोडविणाऱ्या शिवाय आम्ही वचनदत्त देशात जाऊ शकत नाही. आणि परमेश्वर स्वतः म्हणतो त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे. नवीन करारामध्ये काय झालं? जेव्हा बाप्तिस्मा करण्यासाठी योहाना पुढे प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हा आकाश
उघडलं आणि आकाशातून वाणी झाली आणि आकाशातून वाणी काय म्हणाले, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याच्यावरती आला. आमेन. मंडळीला देवाची उपस्थिती असणारा नेता पाहिजे आहे. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल. आमेन. मंडळीला नेतृत्व देण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्यानं भरलेला सेवक पाहिजे. आणि म्हणून रेव्हरंड सुरेश आणि सुप्रिता, हे तुमचं काम नाही, हे तुमच्या श्रमानं होणार नाही, हे तुमच्या ज्ञानानं होणार नाही, हे तुमच्या हुशारीनं होणार नाही, हे तुमच्या सामंजस्यानं होणार नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला देवाचा आत्मा पाहिजे. तर तिसरी गरज काय आहे, पुढारीपणाची गरज काय आहे? देवाच्या लोकांना चालवण्यासाठी देवाच्या आत्म्यानं भरलेलीच व्यक्ती पाहिजे. देवाच्या लोकांना चालवण्यासाठी देवाचा आत्मा पाहिजे आणि तो आत्मा पुढाऱ्याच्या द्वारे कार्य करतो. प्रियानो, पवित्र आत्मा देवाच्या व्यक्तीद्वारे काम करतो आणि ते या ठिकाणी आम्ही शिकत आहोत. तिसरं कारण आहे, देवाची उपस्थिती असलेला नेता त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून निराश होऊ नका, देव तुमच्या संगती आहे. नवीन करारामध्ये त्यानं स्पष्टरीतीने सांगितलं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि मग तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हाल. यहोशुवाला जेव्हा नेता नेमलं, यहोशुवा संती देवबाप जेव्हा संभाषण करतो, तो काय म्हणतो, भिवू नको, कचरू नको, हिम्मत धर, तू जाशील तिकडे, तुझा देव परमेश्वर मी तुझ्या संती आहे. आमेन. ही इज विथ यू. तो तुमच्या संती आहे. मंडळी, तो तुमच्या संती आहे. रेव्हरंड सूरज आणि सुप्रिता, देवबाप तुमच्या संगती आहे. देवाच्या लोकांना देवाच्या आत्म्यानं भरलेला पुढारी पाहिजे आणि म्हणून देव पुढारी आम्हाला देतो. पुढची गोष्ट, 3 कारणं आपण बघितलेली आहेत. पहिलं कारण उद्दिष्टापर्यंत नेण्यासाठी, दुसरं कारण मेंढरं भटकू नये म्हणून किंवा मेंढपाळा विना मेंढरं असू नये म्हणून, तिसरं कारण आत्म्यानं मार्गदर्शन, आत्म्याची उपस्थिती, देवाची उपस्थिती असणारा पुढारी असावा म्हणून, चौथी गोष्ट तो काय म्हणत आहे बघा. 19व वचन, एलाजार याजक व सर्व मंडळी यांच्या समोर त्याला उभे करून त्यांच्या देखत त्याला अधिकारारूढ कर. आपला काही अधिकार त्याला दे, म्हणजे इस्रायल लोकांची सारी मंडळी त्याला माने. नीट लक्षात घ्या प्रियानो की हे जे नातं आहे हे देवाच्या अधिकारानं चालतं. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, मत्ती शुभवर्तमान याचा 28वा अध्याय आणि 18व्या वचनापासून पुढे, स्वर्गात आणि पृथ्वीवर आणि सर्वीकडं सर्व अधिकार मला देण्यात येत आहे आणि त्या अधिकारानं मी तुम्हाला पाठवत आहे. मोशेला देव म्हणतो की तुला जो मी अधिकार दिला होता ह्यांना चालवण्यासाठी, तो अधिकार आता तू यहोशुवाला दे. म्हणून मंडळी लक्षामध्ये घ्या की हे पाळक म्हणजे फुटबॉल नाही आहे. हॅलो, लक्ष द्या माझ्याकडे. हे पाळक म्हणजे फुटबॉल नाही. तुम्हाला वाटलं तेव्हा इकडं लात मारायची, तुम्हाला वाटलं तेव्हा तिकडं लात मारायची, आणि तुम्हाला वाटलं तेव्हा तिच्या पाठीत लात मारायची, नाही का? किंवा तुम्हाला वाटेल तेव्हा व्हॉलीबॉल सारखं त्याला चपटाळत राहायचं नाही. देवबापानं अधिकार देऊन हा पुढारी आता तुम्हाला दिलेला आहे. त्याच्याकडं काही विशेष अधिकार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला तुमच्यावरती आध्यात्मिक अधिकार परमेश्वरानं दिलेला आहे. त्यासोबतच त्याला तुमचा, जरी ते वयानं लहान आहे तरी तुमचा आध्यात्मिक बाप बनवून देव त्यांना तुमच्याकडे पाठवत आहे. तुमच्यासाठी देवाचं प्रतिनिधित्व करून तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी हा अधिकार युक्त पाळक तुम्हाला देवबाप देत आहे. आणि म्हणून त्याच्या प्रती तुमची भावना सदैव ती असावी. त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमच्या मनातले संघर्ष त्यांना सांगायचे नाही, उलट त्यांनाच सांगायचे आहे, कारण त्यांना आता तुम्हाला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याचा अधिकार देवबाप देत आहे.
त्याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये जर काही कलह आहेत तर त्या कलहामध्ये पाळक साहेबाला आपल्याकडे ओढून घ्यायचं आणि बाकीच्यांची गदे लाथाळी करत राहायची नाही. पाळक साहेबांना मध्ये घालून ते संबंध नीट करण्याचा अधिकार पाळक साहेबांना आहे. हे देवानं दिलेले त्यांना अधिकार आहे. तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये नीट राखण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला त्या वचनदत्त देशाकडे यशस्वीरित्या वाटचाल करण्याकरता त्यांना देवबाप अधिकार देत आहे. आज प्रांताध्यक्ष या नात्यानं किंवा मी बाहेर जात असलेला पाळक या नात्यानं आपण त्यांना काही अधिकार देत आहोत, देणार आहोत. बंधारण पुस्तक जे पवित्र शास्त्राच्या आधारे लिहिलं गेलेलं आहे त्यामध्ये पाळकांचे अधिकार काय आहेत, मंडळीचे अधिकार काय आहेत हे अतिशय स्पष्टरित्या विभाजित करून आमच्या समोर मांडलेलं आहे. आणि म्हणून मंडळीवरती अधिकारी असावा म्हणून मंडळीला पुढाऱ्याची गरज आहे. त्यांच्यावरती पितापन करणारा कोणीतरी असावा म्हणून त्या ठिकाणी पुढाऱ्याची गरज आहे. म्हणून मंडळी या नात्यानं जेव्हा तुम्ही त्यांच्या संगती वागाल, बोलाल, चालाल, लक्षामध्ये ठेवा की ते देवबापानं अधिकार देऊन तुमच्यावरती नेमलेले आहे. ते तुमच्या घराच्या मागच्या बगीच्यात उगवणारे भाजीपाला नाहीत. त्या दृष्टिकोनातून त्यांना हाताळायचा प्रयत्न करू नका. किंवा ते तुमच्या खिशात ठेवण्यासाठी आवश्यक पडेल तेव्हा खिशात ठेवण्यासाठी सॅनिटायझर नाही. नीट राहा बरं, नाही तर पाळक साहेबाला सांगेल. नाही, तो देवाचा माणूस अधिकार देऊन तुम्हाला देण्यात आलेला आहे. आमेन. मोशे काय म्हणतो? नाही मी देणार नाही अधिकार असं म्हणत आहे. नाही, मोशे हट्टीपणा करत आहे काय? नाही, तो त्याला अधिकार देतो शेवटी. हे आपण बघूया. म्हणून त्यांना त्यांच्या अधिकारांशी तुम्ही न्याय करा. मंडळी, त्यांना दिलेले जे अधिकार आहेत त्याला न्याय द्या. त्याला न्याय देणं म्हणजे त्यांना जे अधिकार आहेत त्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यास त्यांना मोकळीक देणे, त्यांचे हात मजबूत करणे, त्यांना सहाय्य करणे. यहोशुआनं काय केलेलं आहे? कालेबानं काय केलेलं आहे? अहरोनानं काय केलेलं आहे? उरानं काय केलेलं आहे? आम्ही बघतो, जेव्हा आम्ही इस्रायल लोकांचा इतिहास वाचतो, त्यांनी मोशेचे हात मजबूत केलेले आहे. त्याच्या अधिकाराला मजबूती त्यांना आणलेली आहे, कारण ते अधिकार परमेश्वरापासून आहे. त्याच्यासोबतच रेव्हरंड सूरज आणि सुप्रीता, याचा अर्थ असाही नाही की तुमच्या अधिकाराने तुम्ही त्यांच्यावरती जगाच्या राजांसारखं राज्य करावं. नाही, तुमचा अधिकार जो आहे तो त्यांना आध्यात्मिकरित्या बांधून उद्दिष्टाकडे नेण्यासाठी आहे. त्यांना पायाखाली तुडवण्यासाठी नाही किंवा त्यांची विभागणी करण्यासाठी नाही, तर त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी ते अधिकार तुम्हाला देण्यात आलेले आहे. मला असं वाटतं 4 गोष्टी बघितल्या आपण. किती झाल्या श्रद्धा? 5व्या गोष्टीकडे वळू आपण. तुम्ही नोट्स घेता, देवाची स्तुती असो. 5व्या गोष्टीकडे आपण वळूया. 21 वचन काय म्हणतं बघा. तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीनं उरिमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारेल. यहोशुआच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्या सहित सर्व इस्रायल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील. आता बघा, याही ठिकाणी पुढे जाणे आणि मागे येणे, बाहेर जाणे आणि आत येणे हे आविर्भाव आलेले आहेत किंवा हे वाक्य आलेले आहेत, हे शब्द आलेले आहेत. जेव्हा मोशे 17व्या वचनात सल्ला देतो तेव्हा तोही म्हणतो तो त्यांच्या पुढे बाहेर जाईल, त्यांच्या पुढे आत येईल, तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणेल. आता लक्षामध्ये घ्या प्रियानो, तो जो काळ होता इस्रायलाचा, त्या काळामध्ये ते एक सैन्य सुद्धा होते. ते नुसतं देवबापाचं निवडलेलं राष्ट्र नव्हते, तर ते देवाचं सैन्य सुद्धा होते. आणि मोशेला आणि यहोशुआला आणि ह्या इतर राज लोकांना जो अधिकार त्यांच्यावरती होता ते एका मिलिटरी सेनापती सारखे अधिकार होते. सैन्याच्या सेनापती सारखे हे अधिकार आहेत. आणि म्हणून हे जेवढं देवाचं राज्य होते तेवढेच हे सैनिक सुद्धा होते. त्यांनी किती लढाया केलेल्या आहेत, किती लोकांना त्यांच्या राष्ट्रांमधून घालवून दिलेलं आहे, किती देवाच्या विरुद्ध वागणाऱ्यांना त्यांनी बाहेर घालवलेलं आहे, साफसूफ केलेलं आहे. तुम्हाला आणि मला
आम्ही एका युद्धामध्ये आहोत प्रियांनो. लक्ष द्या काय म्हणत आहे मी. तुम्ही आणि मी एका युद्धामध्ये आहोत आणि या युद्धामध्ये तुम्हाला आणि मला नेतृत्व करण्यासाठी पुढारी पाहिजे आहे. हा जो आमचा युद्ध करणारा आमच्या विरुद्ध ठाकलेला जो गडी आहे तो फारच मजबूत आहे. तो आम्हाला सहजरित्या फसवू शकतो. तो सहज आमच्यामध्ये प्रवेश करू शकतो. तो सहज आमच्यामध्ये दुफळी माजवू शकतो. तो सहज आमची धांदल उडवून देऊ शकतो. तो सहज आमच्यामध्ये अस्थिरता आणू शकतो. तो सहज आमच्यामध्ये गोंधळ निर्माण करून टाकू शकतो. तो सहज आम्हाला आमच्या उद्दिष्टापासून परावृत्त करून भलतीकडेच घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच्या जीवनाचं त्याच्या अस्तित्वाचं तर उद्दिष्ट हे आहे की त्यानं देवाच्या सैन्याला भरकटवून कायमच्या अग्नीमध्ये घेऊन जावं. देवा आणि मोशे या ठिकाणी बोलत असताना त्यांच्या समोर ते युद्धाचं चित्र आहे. त्यांच्या समोर ते दोन हात करण्याचं चित्र आहे. त्यांच्या समोर ते लढाईचं चित्र आहे. आणि मोशे जेव्हा देवाला म्हणत आहे की देवा त्यांना तू नेता दे तेव्हा आणि म्हणत आहे की त्यांना आत नेणार आणि आणणारा तो असेल. मोशे देवाला म्हणत होता की देवा त्यांना एक चांगला लढवय्या दे ज्याच्या मार्गदर्शनात ते त्यांची लढाई यशस्वीरित्या जगू शकतील. प्रियानो, तुम्ही आणि मी लढाई करत आहोत. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही लढाई करत नाही तर मग तुम्ही विरोध्याला स्वीकारून घेतलेला आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनात रोज युद्ध सुरू आहे. रोज लढाई सुरू आहे. आणि त्या लढाईमध्ये जर जिंकायचं असेल तर आम्हाला सेनापती पाहिजे आहे. आमेन. भारताचा इतिहास तुम्ही वाचा. भारताच्या इतिहासात वाचल्यानंतर लढायांचे इतिहास वाचा. ज्या वेळे राजा पडला, ज्या वेळेस सेनापती पळाला, त्यावेळेस ते लोक हरलेले आहेत. जिंकण्यास येऊन ठेपलेली लढाई सुद्धा सेनापती घाबरल्यामुळं लोक हरलेले आहेत, राष्ट्र हरलेले आहेत. आणि म्हणून एक सेनापती या नात्यानं सैतानासंती युद्ध करण्याकरता, सैतानासंती दोन हात करण्याकरता देवबाप तुमच्या संगती हा योद्धा पुढं देव इच्छित आहे. तुम्ही आणि मी युद्धात आहोत. युद्ध देव लढेल, परंतु तो तुमच्या आणि माझ्या द्वारे लढेल, आमच्या पुढाऱ्याच्या द्वारे तो लढेल. पाचवी गोष्ट, आमचा सेनापती आमच्या संगती लढणारा, आमच्या पुढं आमचं नेतृत्व करणारा असा सेनापती आम्हाला पाहिजे. आणि म्हणून देव म्हणतो तो तुम्हाला आत आणेल, बाहेर नेईल. म्हणजे लढाईच नेईल आणि विजयी होऊन वापस आणेल. काय माहित आहे आपल्याला ह्या यहोशुवाच्या लढाईबद्दल? अहो, जेव्हा त्याला हेरगिरी करायला पाठवलं होतं तर हाच यहोशुवा आणि कालेब फक्त दोघ जण म्हणाले, मोशे वी कॅन टेक देम, आपण जिंकू शकतो. ते बाकीचे 10 जण घाबरले. ते म्हटले की अरे बापा, ते इतके मोठे आहेत, आपलं जमणार नाही, ते आपल्याला गारद करून टाकतील. यहोशुवा आणि कालेब म्हटले वी कॅन टेक देम. आणि हा तोच यहोशुवा आहे. याला पुढं देवबाप म्हणतो चक्रा मार, यरीहोच्या भोवती चक्रा मार. त्याच्या मनात कदाचित प्रश्न आला असेल, अरे प्रभू, तलवार घेऊन घुसवलं आम्हाला, त्याच्यात कत्तल करून टाकतो आम्ही त्याची. चक्रमार, चक्रमार. शेवटच्या वेळेस 7 आणि मग जोऱ्यानं तुताऱ्या आणि जयघोष. आणि ते जिंकलेले आहेत. आमेन. त्या यरीहोच्या भिंतींचा तुम्ही विचार करा, त्याचा अभ्यास करा. इतक्या अफाट आणि विशाल त्या भिंती होत्या की आजकालचे मोठमोठे बुलडोजर्स लावून सुद्धा त्या पडल्या नसत्या. परंतु देवबापाने या मोशीच्या या यहोशुवाच्या नेतृत्वामध्ये लोकांना असं लढायला लावलेलं आहे की त्या नुसत्या जयघोषानं ते शहर उद्ध्वस्त झालेलं आहे. आमेन. सेनापती मंडळीला सेनापती हवा आहे. हा सेनापती प्रभू परमेश्वर तुम्हाला देत आहे. आणि अजून शेवटची गोष्ट मला तुमच्या समोर मांडू द्या आणि मग मी थांबणार आहे. त्याच वचनात काय म्हणत आहे देवबाप? लक्ष द्या. तो एलाजार याजकापुढे उभा राहील
आणि एलाजार त्याच्या वतीनं उरिमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारेल. आता इस्रायलाचा इतिहास तुम्ही जर बघितला तर त्यांना देवबापाला प्रश्न विचारावा लागत असे. जे याजक लोक असत ते देवबापाला प्रश्न विचारत असत की देवबापा आता आम्ही काय करावं. आणि ते हे जे उरीम आहे ते देवाला प्रश्न विचारण्याची त्यांची एक सिस्टम होती. त्या सिस्टम अंतर्गत ते परमेश्वराला प्रश्न विचारत असत. आणि म्हणून देव म्हणत आहे की तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार याजक त्याच्या वतीनं म्हणजे यहोशुवाच्या वतीने निर्णयासाठी परमेश्वराला प्रश्न करेल. आणि मग परमेश्वर उत्तर देईल. आणि त्या उत्तराप्रमाणे यहोशुवा स्वतः आणि सर्व राष्ट्र हे करतील. त्या उत्तराप्रमाणे यहोशुवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वतः व त्याच्या सहित सर्व इस्रायल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे मागे येतील. म्हणजे युद्धात जातील आणि विजयी होऊन परत येतील. परंतु देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या उत्तराप्रमाणे. आणि म्हणून रेव्हरंड सूरज, तुम्हाला जे प्रत्येक युद्ध आता लढायचं आहे किंवा तुम्हाला जे प्रत्येक क्षेत्रामध्ये नेतृत्व करायचं आहे आणि मंडळी तुम्हाला या सेनापती सोबत इथून पुढची जी वाटचाल करायची आहे त्यामध्ये तुम्हाला देवाच्या मार्गदर्शनाने चालणारा पुढारी पाहिजे आहे. देवाचं राष्ट्र आहे, देवाने नियोजित उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे तर देवाला विचारूनच पुढे जावं लागेल. देवाला विचारूनच पुढे जावं लागेल. आणि म्हणून देवाचं ऐकणारा असा पुढारी तुम्हाला पाहिजे आहे. देवाला विचारून काम करणारा असा पुढारी तुम्हाला पाहिजे आहे. तुम्हाला अनेक वेळेस वाटेल मंडळी तुमच्या डोक्यामध्ये अनेक प्रकल्प येतील, अनेक योजना येतील, अनेक प्लॅन्स येतील. मला तुम्हाला सांगू द्या, चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही मंडळीवरती प्रीती करता आणि मंडळीच्या उज्ज्वल भविष्याचा तुम्ही विचार करता आणि मंडळी अधिक चांगली कशी असेल, अधिक मजबूत कशी असेल, अधिक अफाट कशी होईल, अधिक वाढेल कशी, हे विचार तुमच्या मनामध्ये येतात आणि त्याच्याशी संबंधित काही कल्पना, काही सूचना तुमच्याकडे येतील. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या पुढाऱ्याच्या समोर ते मांडा, त्याला प्रार्थना करू द्या, देवाचा कौल घ्या आणि देवाचं ऐकून मगच पुढं चला. नाही तर तुमच्या ठाई अपयश ठेवलेलंच आहे. तुम्ही जर ऐकलं नाही तर तुमच्या ठाई अपयश ठेवलेलंच आहे. यशस्वी व्हायचं आहे का, आम्हाला देव भिरू पुढारी पाहिजे. परंतु त्याही पुढं तो देव भिरू पुढारी, देवाचं ऐकून आम्हाला सल्ले देणारा असा पुढारी पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला पुढारी आवश्यक आहे. 22 वचन म्हणतं, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेनं केले. त्याने यहोशुवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी यांच्या समोर उभे केले. आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले. त्याने त्याला अधिकारारूढ केले. अजून खूप याच्यामध्ये आहे. माझ्याकडे 14-15 गोष्टी आहेत, पण कधीतरी नंतर आपण त्या गोष्टीबद्दल उहापोह करू, चर्चा करू. परंतु ह्या 6 गोष्टी ज्या मी तुमच्यासमोर मांडल्यात प्रियानो, ह्या लक्षामध्ये ठेवा. हा संबंध जर यशस्वी करायचा आहे, या संबंधातून उज्ज्वल भविष्य जर गाठायचं आहे, या संबंधामधून देवानियोजित उद्दिष्टापर्यंत जर यशस्वीरित्या पोहोचायचं आहे, तर ह्या सूचनांना आम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि त्या सूचनांनुसार आम्हाला चालावं लागणार आहे. प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव.